नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो घरगुती व्यवसाय केल्यानं काय फायदा होतो किंवा कोणता घरगुती व्यवसाय करावा याविषयी. गेले 2 व्हिडिओ तुम्ही खूप मोठा प्रतिसाद दिला आणि खूप कमेंटही केल्या, लाईकही केलं. त्यामुळे मला खूप बरं वाटलं की माझ्या मैत्रिणींना घरगुती व्यवसाय करायला खूप आवड आहे. तर एखादी साडी जर तुमच्याकडे आली, जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल, विणकामाची आवड असेल, तर त्या साडीपासून तुम्हाला किती पैसा मिळू शकतो किंवा तुम्ही किती कमवू शकता याविषयीचा हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर वेगवेगळ्या फॅशनचे ब्लाऊज शिवू शकता, त्यातूनही तुम्हाला खूप फायदा होतो. याचबरोबर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आरी वर्क करू शकता, हातावरतीही करू शकता. जी आपली साधी सुई आहे त्याच्या सुईच्या साहाय्याने तुम्ही आरी वर्क करू शकता. त्यानंतर तुम्हाला पिको फॉल करता येत असेल तर त्यातूनही तुम्हाला अर्निंग होतं. त्यासाठी जास्त काही खर्च नाही आणि डोकंही चालवायचं गरज नाही. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या साडीला गोंडे कसे लावायचे आणि गोंडे लावताना कोणती काळजी घ्यायची, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, गोंडे लावल्यानंतर साडी किती आकर्षक दिसते, कोणते गोंडे लावल्यानंतर कोणती साडी कशी दिसेल याविषयी. तर बघूया आपण आधी कोणते साहित्य लागते. त्याच्या आधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे लाईक सबस्क्राईब मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. तर गोंड लावण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला असे रीळ लागतात. ज्या कलरची साडी असेल किंवा ज्या कलरचे त्या साडीला गोंडे उठून दिसतील त्याच पद्धतीचे असे रीळ घ्यायचे आहेत वेगवेगळ्या कलरचे. हे तुम्हाला बाजारात कुठेही मिळून जातील, जिथे तुम्हाला स्टेशनरीचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी. त्यानंतर गोंडे लावायची एक वेगळी सुई असते, ती तुम्हाला घ्यावी लागेल. 1 किंवा 2 सुया घ्या, ह्याचं काही जास्त किंमत नाही आहे. ह्याची किंमत जास्तीत जास्त 15 ते 20 रुपये असेल एका रीळाची. तर एका साडीला 2 रीळ तर नक्कीच लागतात, त्यामुळे तुम्हाला तेवढे पैसे गुंतवावे लागतील. पण गोंडे लावायलाही भरपूर पैसे आहेत. त्यानंतर मणी घालायचे असतील छोटे छोटे, तर तेही तुम्ही मोती विकत आणायच्या आहेत आणि मोती घालायचे आहेत. तेही घालवण्याची ट्रिक मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. फक्त गोंडे कोणकोणत्या कलरचे आणि कसे लावायचे हे फक्त मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही जी आहे कॉटनची साडी आहे, तुम्हाला दिसतच असेल. इथे मणी लावलेले दिसत आहेत. हे मणी आधी पहिल्यांदा काय केलेलं आहे, या पदराच्या साईडचे जे धागे आहेत ते घेऊन यामध्ये ग्रीन कलरचे असे मणी लावून हे गोंडे लावलेले आहेत. आपण ज्या साईजचे किंवा ज्या साडीला गोंडे लावणार आहोत त्या साडीचा कलर महत्त्वाचा आहे. त्यावरती डिपेंड करतं की साडीला गोंडे कसे दिसतील. आणि या गोंड्यांची किंमत कमीत कमी 300 ते 350 रुपये आहे. त्यानंतरचे हे गोंडे अगदी लावायला सोपे, अगदी तुम्ही सहज शिकाऊ असलात तरी सहज लावू शकाल असे हे गोंडे. खूप सोपे आहेत आणि लावायलाही तुम्हाला सोपे जातील असे हे गोंडे बघू शकता. काय केलेलं आहे, फक्त गोंड लावायच्या सुईतून ह्या साईडला 10 आणि ह्या साईडला 10 असे ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची मध्ये गाठ मारलेली आहे आणि पॅडच्या साह्याला 100 धागे गुंडाळलेले आहेत. किती? 100 धागे, 100 ते 120 धागे गुंडाळायचे. त्यामुळे खूप जाडसर आणि छान गोंडे लागतात. आणि त्यानंतर ते कट करून असे लावलेले आहेत. ते लावतानाही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, इथे पॅक करून घ्यायचे आहेत. हे अगदी शिकाऊ व्यक्ती सुद्धा लावू शकते आणि याची किंमतही खूप आहे. 200 ते 250 रुपये तुम्ही घेऊ शकता आणि हे जास्तीत जास्त तुम्हाला तास 1.5 तासामध्ये होऊन जातं. लहान मुली नसतील तर लवकरच होऊन जाईल आणि प्रॅक्टिस नंतर अर्ध्या तासामध्ये नक्कीच होऊन जाते. इतके सोपे मी याच गोंड्यांच्या साहाय्यानं गोंडे लावायला शिकले. त्यानंतरचे गोंडे, जर तुमच्याकडे कॉटनची साडी असेल तर हे जे धागे आहेत ते रेशमी धागे नाही आहेत जे मगाशी दाखवले ते. हे जे धागे आहेत ते धागे मी जे शिलाई मशीनसाठी धागा वापरतो त्याचे रीळ आणले होते आणि त्याच्यापासून हे बनवलेले गोंडे आहेत. जवळजवळ तुम्हाला एक
गोंडा बनवण्यासाठी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे 2 किंवा 3च एका रीळमध्ये गोंडे होऊ शकतात. तर तुम्हाला असे कितीतरी रीळ लागतील. मला तरी ह्याच्यासाठी 8 ते 9 रीळ लागले होते. आणि हा जे साईज दिसते तुम्हाला ती मी पदरातली काढलेली आहे. पदरातले धागे ओढून 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 असे लांबडे लांबडे काढून त्यानंतर हे गोंडे लावलेले आहेत. याची किंमत मात्र जास्त आहे कारण हे धागे जास्त लागतात, त्यामुळं ह्याची किंमत 300 ते 350 रुपये तुम्हाला घ्यावेच लागतील. त्यानंतर कलरफुल, तुम्हाला जसे वाटतील तसे तुम्ही हे ते गोंडे लावू शकता. जे मी मगाशी दाखवले त्यातील फक्त मोती लावलेले नाहीत, वेगवेगळ्या साईजनं वेगवेगळ्या कलरनं तुम्ही ते गोंडे लावायचे आहेत. आणि साखळीमधले गोंडे, आता ह्या साखळ्या घालताना पहिल्यांदा काय करून घ्यायचंय, आपल्या ज्या गोंड लावायच्या सुईमध्ये असे आखून घ्यायचे, समान अंतरावरती आखून घ्यायचे. गोंडे हे नेहमी आपल्याला समान अंतर, पट्टीचा वापर करा किंवा आपल्या टेप पट्टीचा वापर करा. अगदी नाजूकशी पेन्सिलनं आधी छोटे छोटे डॉट मारून घ्या आणि त्यानंतरच गोंडे लावायला लागा. आणि ह्या गाठी मारत जायचं आणि शेवटी गाठींचा जो तयार होतो तो एक गोंडा तयार होतो. हे पण सोपे आहेत. याचेही 300 ते 350 रुपये घेतले जातात. तर घरी बसल्या एखाद्या साडीपासून तुम्हाला भरपूर असे गोंडे लावता येतील किंवा पिकोफॉल करता येतील. ब्लाऊजला तुम्हाला एम्ब्रॉयडरी करता येईल किंवा विविध एकाच साडीपासून तुम्हाला पैसे मिळवता येतील किंवा तुम्हाला इन्कमही वाढवता येईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.